नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही आहो नगर परिषदमध्ये. हा हेल्पलाईन नंबर दाखवा. दिव्यांग नोंद कक्ष व तक्रार निवारण केंद्र टोल फ्री नंबर 180053201000. हा नंबर नगर परिषदसाठी म्हणजे नगर परिषदने दिला आहे लोकांच्या समस्येसाठी. काही समस्या असल्यास खास करून दिव्यांगासाठी. पण या नंबरचा फायदा काहीच नाही. म्हणजे गत 8, 9, 10 महिन्यापासून हा नंबर बंद आहे. हे आम्हाला कळलं जेव्हा भैया आबिद भाई म्हणून उमरेड शहरातले सुजान नागरिक त्यांनी सांगितलं का इथला टोल फ्री नंबर बंद आहे. जे कोणी आपण समस्या नगर परिषदला करायच्या समस्या बद्दल नगर परिषदच्या करण्यासाठी तो नंबर आहे, पण तो बंद आहे 8-10 महीन्यापासून. भैया आपको ये पता कब चला? भैया ये नंबर 6-7 महीने के ऊपर हो गया। मैं लगाते रहता हूँ कंटिन्यूस। कोई दिव्यांग वाले आते कि भैया अपनी समस्या है तो फोन लगा दो, या मोहल्ले में कुछ कम पढ़े लिखे लोग भी है, पढ़े लिखे लोग भी है, वो आते हैं तो उनके लिए लगाते हैं, लेकिन जब भी लगाओ तो बंद आता है। बंद है। इसके बारे में आपने किसी से अधिकारी से पूछताछ की? हाँ, इसके पहले मैं 2 महीने पहले एक बार पूछताछ किया था तो बोले बंद है, चालू करवा देंगे। अभी भी चालू नहीं हुआ है? अभी भी चालू नहीं हुआ है। यानी अपने को कोई भी समस्या के लिए अगर इनके समस्या के लिए फोन करना पड़ा तो कोई काम का नहीं है नंबर, बंद ही आता है। यानी ये सरकारी नंबर है। वैसे टोल फ्री नंबर 24 घंटे चालू रहने वाला नंबर अगर बंद है तो ये विडंबना है ना। सरकार लंबे लंबे बातें करती है, हेल्पलाइन नंबर दिए है, उससे अपनी कंप्लेंट्स करो। खास करके वो नंबर है दिव्यांग के लिए, उनका ही वो नंबर बंद आता है, हमेशा बंद आता है। क्या बोलना है आपका इसके ऊपर? विडंबना है, और क्या बोल सकते हैं, इससे ज्यादा क्या बोल सकते हैं। बराबर, सरकारी यंत्रणा अपना काम बरोबर नहीं कर रही। बघा, सरकार लंब्या लंब्या गोष्टी हाकलते. खासकर नगर परिषद संदर्भात आम्ही सातत्यानं बातम्या उचलत असतो. नगर परिषद प्रशासनाच्या इतका भोंगळ कारभार सातत्याने आम्ही उचलला. त्याच्यातला हा एक भोंगळ प्रकार की याच्या हेल्पलाईन नंबरच बंद दिव्यांगांसाठी. म्हणजे लोकांनी कंप्लेंट करायची तर करायची कुठं? दुसरी महत्वाची गोष्ट, इथं आम्ही आल्यावर एक दिसलं, ही एक मशीन की यामध्ये काही दाखले काढण्याचे होते. हे मशीन दाखवा. दाखले काढायचे होते, लाखो रुपयाचे हिचंही बिल काढण्यात आलं आहे. ही मशीन एकही दिवस सुरू नाही राहिली. कोणत्या तरी अधिकाऱ्याने नगर परिषदच्या सांगावं की हे मशीन सुरू राहिली आहे. लाखो रुपयाचे बिल हिचं निघलं. कोणाच्या पैशातून? तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून, आपल्या मेहनतीच्या. याच्या बापानं पैसा नाही आणलाय. हा कोणत्या या अधिकाऱ्याच्या बापाच्या किंवा याच्या घरातले पैसे नाही, हे तुमचे आमचे पैसे आहे. त्याचे हा असा गैरवापर. म्हणजे इथला नगर परिषद प्रशासक बसलाय करत काय? सगळे भोंगळ कारभार. सरकार एकीकडे मोठ्या मोठ्याने लंब्या लंब्या डिंगा मारता, हेल्पलाईन नंबर, या मशिनरी त्या मशिनरी आम्ही लोकांच्या सेवेसाठी दाखवायच्या कामाले, फक्त कमिशन काढासाठी, बिल आपले कसे काढता येईल याच्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट की हे फक्त बोर्डावर दिखावेबाजी सगळ्या याच्या या करणारी नगर परिषद प्रशासन जाग येणार केव्हा? जाग येताना कधीच दिसत नाही. लास्ट टाइम या जे उमरेड शहरात प्रशासक बसल्यानंतरची गोष्ट, कुत्र्याच्या नसबंदीवर लाखो रुपये खाऊन टाकले. त्याचा हिशोब किताब नाही लागला. इथला मुर्दा राजकीय यंत्रणा, राजकीय लोक जे कोणी असेल, काँग्रेस, भाजप, शिवसेना वगैरे वगैरे सगळे राजकीय पक्ष निष्क्रिय. एकही जण या विषयावर आवाज उचलतात, काहीतरी आपली स्टंटबाजी करतात, नंतर शांत होतात. का? ह्या जनतेच्या, तुमच्या आमच्या पैशाच्या उत्मात सुरू आहे या उमरेड शहरात. आणि इथं प्रशासक कोणी जो सीओ आहे तोही खाऊन पिऊन सगळा मग्गम करते. आता आजच आम्हाला माहित पडलं कोणीतरी नवीन सीओ आले. बघू त्याचा कार्यकाळ कसा राहील, चांगला राहील की कमिशन खाणारा राहील, हेही आता उमरेडची जनता बघते. पण हा भोंगळ कारभार कुठंतरी सुधरावा. हेल्पलाईन नंबर जो 24 घंटे सुरू राहा, लोकांच्या सेवेसाठी असावा, तोच नंबर बंद राहते. इथल्या अधिकाऱ्या वर्गालाच माहित नाही. आम्ही माहिती घेतली, हो आता माहित पडलाय, तो सुधरवाला टाकलाय, काहीतरी केलाय. इतका निरस कारभार या सरकारमध्ये. सरकार एकीकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लंब्या लंब्या गोष्टी हाकलते, एक सेंट्रलचे सरकार लंब्या लंब्या गोष्टी हाकलते. सामान्य जमीन लेवलवर पाहतो टोटल निष्क्रिय म्हणायला हरकत नाही.
अशा या भोंगळ कारभाराला सुधरवल कोण, हा जनमानस सामान्यातला तुमच्या आमचा प्रश्न. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंदे. आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.